जळगाव खुनाच्या घटनेने हादरले। एकाच दिवसात जळगावात 2 खुनाच्या घटना घडल्या, त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली। सराईत गुंड मुकेश भालेरावची हत्या करून नदी किनारी पुरल्याची माहिती समोर आली होती। शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली। शेतात वाळलेले लाकडं आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर तिघांनी अत्याचार केला। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथे ही धक्कादायक घटना घडली। अत्याचार करणाऱ्या 3 नराधमांना भोकरदन पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। बाप मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना सांगलीच्या जत तालुक्यात घडली। 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बापानेच लैंगिक अत्याचार केलेत। नराधम बापावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। गेल्या 4 महिन्यांपासून नराधम बाप मुलीवर अत्याचार करत असल्याचं समोर आलं। उल्हासनगरच्या संतोष नगरमध्ये एका तरुणाला टोळक्यानं बेदम मारहाण केली। आरोपी वारंवार दारूसाठी पैसे मागतात, पत्नीची छेड काढतात असा आरोप जखमी तरुणानं केलाय। विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून या गुंडांविरोधात कठोर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली। जालन्याच्या मंठा तालुक्यातील पोखरी केंद्रे येथील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करण्यात येतोय। उपसा करतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। या दरम्यान मंठा तालुक्यातील पोखरी केंद्रे येथील अवैध वाळू उपसा रोखण्याचं मोठं आव्हान जालना जिल्हा प्रशासन समोर उभं राहिलं। जालन्याच्या हसनाबादमध्ये 30 लाखांचा गुटखा जाळून नष्ट करण्यात आला। न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई केली। हसनाबाद पोलीस ठाण्याच्या आवारात जेसीबीने खड्डा खोदून हा गुटखा जाळून नष्ट करण्यात आला। पुण्यात पित्याने त्याच्या 3 वर्षीय चिमुकल्याचा खून केला। पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून पित्याकडून चिमुकल्याचा खून करण्यात आल्याची माहिती आहे। या प्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला। अकोला रेल्वे स्थानकावर सुरक्षेच्या ढिसाळ व्यवस्थेमुळे एका निर्दोष प्रवाशाचा बळी गेला। पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने पळवल्यानंतर उमेश गावंडे यांनी त्यांचा पाठलाग केलाय। यावेळी चोरट्याने पेवर ब्लॉकने त्यांच्यावर हल्ला केला, त्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। कल्याणमध्ये चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी वयोवृद्ध महिलेची हत्या केली। पती आणि मुलगा घराबाहेर असताना चोरटे घरात शिरले आणि महिलेचा खून करत दागिने लंपास केले। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले। जालन्याच्या भोकरदनमध्ये जुगार खेळणाऱ्या 6 जणांवर कारवाई करण्यात आली। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नळणी शिवारात छापा टाकून कारवाई केली। या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल आणि 3 दुचाकी असा एकूण 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला।